त्यांच्या समोर एक मोठा आपण पाहतोय या ठिकाणी हे पहा पोलिसांकडून या ठिकाणी नगरसेवकांना आवाहन केलं होतं की तुम्ही आतमध्ये जाऊ नका। नगरसेवक या ठिकाणी बाजूला झालेले आहेत, मात्र पोलिसांकडून आपण पाहतोय की या सगळ्या कार्यकर्त्यांना जमाव जो आहे तो या ठिकाणी जमणार नाही, जमाव या ठिकाणी पांगवण्यात येतोय। स्वतः भाजपचे माजी नगरसेवक घटनास्थळावरती आलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसकडून हा सगळा स्टंट केला जातोय, मात्र आमचं सुद्धा म्हणणं जे आहे ते पोलिसांनी ऐकून घ्यावं अशा पद्धतीची भूमिका माजी नगरसेवक घेतात। तर दुसऱ्या बाजूला हे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे की दोन्ही कार्यकर्ते आमने सामने येणार नाहीत किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही। कारण आपण पाहतोय की या ठिकाणी स्वतः रवींद्र धंगेकर हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची भूमिका आहे की जोपर्यंत कारवाई होत नाही किंवा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका ठिकाणी आपण पाहतोय की काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। आणि आपण पाहतोय की या ठिकाणी घटनास्थळ की रवींद्र धंगेकर हे सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांची मागणी आहे की जोपर्यंत कारवाई होत नाही। रवी भाऊ काय नेमकी तुमची आता मागणी आहे? रवी भाऊ हे बघा ह्याच्यात हे भारतीय जनता पार्टीचे आजी नेमकी मागणी आहे रवी भाऊ? आमदार पालकमंत्री पुण्यामध्ये सर्वात पैसे वाटतात। आज हे निमित्त आहे, पण अशा पद्धतीने आमच्याकडे व्हिडिओ पैसे वाटताना भारतीय जनता पार्टीचे लोक आणि आता मागणी काय तुमची आता? पुणे शहरामध्ये पैसे वाटतात, पोलीस दुर्लक्ष करतात। या पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला पैसे वाटताना आमच्या कार्यकर्त्यांनी पकडले। बाहेर कार्यकर्ते पुणे शहरामध्ये जोपर्यंत पैसे वाटताना थांबत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार। तिकडे महायुतीचे कार्यकर्ते आलेले आहेत, गोंधळाची परिस्थिती कार्यकर्ते बाहेर घोषणाबाजी 400 पट ज्याची संपत्ती कोरोनाच्या काळामध्ये ठापली चोरली ते पैसे आमच्या पुणेकरांचे निवडणुकीला वापरणार पोलीस आयुक्तांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे, तुमच्यावरतीच कारवाई करावी। माझ्यावर कारवाई कुठली करावी? माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, त्याचा आधार मी लढणारा कार्यकर्ता लढणार। ते असं म्हणतायत रवींद्र धंगेकर स्टंट करतायत, जमावबंदीचा आदेश जो आहे तो झुगारलेला, आचारसंहिता भंगाची कारवाई करा। क्लिपा पैसे वाटताना क्लिप आहेत आणि जर क्लिप असतील आणि या सगळ्या गोष्टी असतील तर पोलीस लोक काय करतात आणि पोलिसांच्या समक्ष ज्या पद्धतीने पैसे वाटण्याचा कार्यक्रम करतात त्याचा निषेध आणि एक त्याच्या हातात संविधान आणि संविधानाचा आधार घेऊन आम्ही इथं लोकशाही पद्धतीने बसलोय। पोलिसांना काय कारवाई करायची ती त्यांनी करावी, ते माझं हलणार नाहीत का? मी जोपर्यंत पुणे शहरामध्ये पोलीस असल्यावर दिसत नाही आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथं हलणार नाही। तुमच्या हातात या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून हलणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा या ठिकाणी सुद्धा उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मात्र घटनास्थळावरती ठिय्या मांडून बसलेले पाहायला मिळतात, मात्र बाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली।